शेगाव तालुक्यातील जवळा पळसखेड येथील श्री दत्तोजी महाराज संस्थानमधील ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली। श्री संत दत्तोजी महाराज यांचा 85वा पुण्यतिथी उत्सव व वैकुंठवासी ज्ञानेश्वर महाराज खोंड यांचे 20वे पुण्यस्मरण निमित्ताने श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता। आज शुक्रवारी जवळा पळसखेड या गावातील श्री संत दत्तोजी महाराज समाधी मंदिर परिसरात या सप्ताहाची सांगता मोठ्या भक्तिमय वातावरणात झाली। यावेळी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे, विधान परिषदेचे आमदार वसंत खंडेलवाल तसेच केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे बंधू व मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माधवराव जाधव, शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्रीधर दादा पाटील, डॉक्टर स्वातीताई वाकेकर, आदित्य पाटील, शेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गोपाळराव मिरगे यांच्यासह मान्यवरांनी भेटी देऊन संत दत्तोजी महाराज समाधीचे दर्शन घेतले। अध्यात्म ही मोठी शक्ती असून या निमित्ताने सर्व समाज एक होतो। संतांनी दिलेल्या विचारांची परंपरा खोंड परिवार जपत असून भगवत भक्तीचे महान कार्य हरिभक्त सोपान महाराज खोंड हे करत असल्याची प्रतिक्रिया आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी व्यक्त केली। तत्पूर्वी गुरुवर्य तुकाराम महाराज सखारामपूरकर यांचे काल्याचे कीर्तन झाले। हरिभक्त नामदेव महाराज खोंड यांनी श्री दत्तोजी महाराज संस्थानबाबत माहिती सांगितली। रामकृष्ण हरी। श्री संत दत्तोजी महाराज यांनी त्यांच्या जीवनात सुरू केलेली ही परंपरा, ज्या वेळेला त्यांना जीवनात तुकोबारायांच्या विचाराने प्रभावित होऊन आरोग्य निर्माण झालं, वैराग्य निर्माण झालं आणि ते वैराग्य निर्माण झाल्यामुळे त्यांनी विना आणि साहजिकच पांडुरंगाची आपली वारकरी संप्रदायाची पताका घेऊन जी वारी सुरू केली, त्या वारीच्या नियमानुसार परंपरेनुसार जवळपास आतापर्यंत 147 वर्ष झाले ती त्यांच्या प्रेरणेनं अखंड चालू आहे। दत्तोजी महाराजांनंतर आमचे आजोबा वैकुंठवासी तुकाराम महाराज, त्यानंतर आमचे वडील वैकुंठवासी ज्ञानेश्वर महाराज खोड यांनी काहीतरी चांगल्या प्रकारे ती परंपरा चालवलेली आहे आणि त्यांच्या पश्चात आता आमचं वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं जे काही एक उद्दिष्ट आहे, श्री संत दत्तोजी महाराज संस्थान हे एक म्हणजे एक अधिष्ठान या ठिकाणी आम्ही स्थापन केलेलं आहे की भविष्यात वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार जेवढा काय तर आमच्याकडून करता येईल तेवढा आम्ही करण्याचा प्रयत्न करू। त्याकरता वारकरी शिक्षण संस्था, त्याचप्रमाणे दत्तोजी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव, त्या पुण्यतिथी उत्सवाच्या माध्यमातून समाजाची जळणघळण, याचा अर्थ समाज एकत्रीकरण आणि समाजाकडून चांगल्या प्रकारे काहीतर सेवा करून घेणं हे एक आमच्या या संस्थेचं काहीतरी उद्दिष्ट आहे। भविष्यात आमची एक संकल्पना आहे की लेकरांमध्ये आध्यात्मिक विचारांचा प्रभाव वाढावा, या समाजामध्ये आजच्या आध्यात्मिक विचारांचा प्रादुर्भाव हा चांगल्या प्रकारे रुजवावा, याकरता जी आमची पंढरीची वारी आहे आणि या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था आहे, त्या वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थी घडवून आणि परंपरेच्या माध्यमातून लोकांना पंढरीची वारी घडवून भविष्यात काहीतर समाजकार्य करण्याचा हा संस्थेचा मानस आहे। सरपंच धनराज खोंड, गजानन डिगोळे, संतोष पाटील, हिंगणे गुरुजी वरखेड, वासुदेव धुमाळे आदीसह शेगाव व परिसरातील भाविक उपस्थित होते। श्री दत्तोजी महाराज संस्थानच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे सांगते निमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते। श्री संत दत्तोजी महाराज संस्थान जवळा पळसखेड, त्याचप्रमाणे या परिसरात जवळा बुजुर्ग, महागाव, तिंत्रो, वरखेड, गव्हाण, वरुडा, कोलोरी, टाकडी, नागझरी, त्याचप्रमाणे शेगाव तालुक्यातील बराच काहीतर ग्राम्य भाग या ठिकाणी या सप्ताहामध्ये काहीतर सहभागी होत असतो। दत्तोजी महाराज संस्थान अंतर्गत आजूबाजूच्या सर्व खेड्यातील लोकांचा चांगल्या प्रकारे सहभाग, टाळकऱ्यांचा सहभाग होतो आणि सर्वजण एकत्रित येऊन हा खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक स्तरावर हा उत्सव अगदी तन्मयतेनं, तन मन धनानं हा उत्सव साजरा करतात।